नमस्कार. मीराने आता सत्याला निरुपाकडे सही मांडण्यासाठी पाठवले असते, पण निरुपा काही केल्या सत्याला सही देत नसते. ती सत्याची टेर उडवत असते आणि मजाक करत असते. ती मजाक करत असते हे सत्याला कळत असतं, पण सत्या आता केवळ मीरासाठी शांत राहण्याचा प्रयत्न करत असतो. सत्या खूप वेळ सहन करतो, पण निरुपा काही ऐकत नसते. शेवटी नाईलाज असतो. सत्या बघतो की ही आता सही देणार नाही. त्यावेळी सत्या तिथनं निघून जातो आणि आपल्या रूममध्ये येतो. सत्या आपल्या रूममध्ये आलेला असतो आणि तेथील सामान अस्ताव्यस्त असं उडवू लागतो. त्याचा राग तो शांत करत असतो. सत्या आता रूममध्ये त्याचा राग व्यक्त करत असतो. त्यावेळी तिथे मीरा येते आणि मीरा म्हणते, काय चाललंय? अहो, अजून थोडा वेळ तग धरला असतात तर काम झालं असतं आपलं. इतका वेळ तुम्ही सहन केलं, अजून थोडा वेळ धरायचं होतं ना तग. तेवढ्यात तिथे सुधाकर येतो आणि सुधाकर म्हणतो, अगं मीरा, सोड सोड, त्याच्या नाही होणार. त्याला कितीही सुधारण्याचा प्रयत्न केला ना तरी स्वभावाला औषध नसतं. तेव्हा मीरा आता हे सुधाकरकडे बघत असते. सत्या सुद्धा सुधाकरकडे बघत असतो. आता सुधाकर पुढे म्हणतो, मीरा सोड, काही काळजी करू नको. मी उद्याच जातो ढवळेकर सरांकडे आणि त्यांची माफी मागतो. त्यावर सत्या उठतो आणि म्हणतो, काय बाबा, तुम्ही माफी मागणार? तुम्हाला माफी मागायची काय गरज आहे? माफी तर मी मागणार. अहो, चुकी मी केले, माझ्यामुळे तुमची पेन्शन अडकले तर मीच माफी मागणार. त्यावेळेस मीरा आणि सुधाकर सत्याकडे बघत बसतात. त्यानंतर सुधाकर, मीरा आणि सत्या तिघजण दुसऱ्या दिवशी ढवळेकरच्या ऑफिसमध्ये येतात. ढवळेकर ऑफिसमध्ये बसलेला असतो आणि आता मीरा आणि सुधाकर म्हणतात, सत्या आमचा तुमच्याकडे माफी मागायला आलेला आहे. सत्या म्हणतो, आय एम सॉरी. त्यावर ढवळेकर म्हणतो, काय? अशी नाही माफी मागायची. माझ्या पाया पडायचं, माझ्या पायाशी जायचं आणि मग माफी मागायची. त्यानंतर ढवळेकर माझा पुढे येऊन उभा राहतो. सत्या त्याच्या पायाजवळ बसतो, त्याच्या पायाला हात लावतो आणि म्हणतो, मला माफ करा. त्यावेळी ढवळेकर आता त्याला माफ करतोय. असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.